नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ, काव्या त्याचबरोबर जीवा, नंदिनी यांनी डिवोर्स फाईल केलेला आहे। 6 महिने त्या चौघांना एकत्र राहायचं आहे, त्यानंतरला ते एकमेकांपासून वेगळे होतील। ही बातमी घरातल्या लोकांना सांगण्यासाठी ते सगळेजण विचार करतायत की मानिनी आणि विक्रम या दोघांना डिवोर्सबद्दल कसं काय सांगायचं, कारण ते दोघेजण खूप चांगले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे। तेव्हा इथे पार्थ, काव्या आणि त्याचबरोबर जीवा, नंदिनी सगळेजण विचार करतायत की आईबाबांना कसं काय सांगायचं। तेव्हा पार्थ म्हणतो, कधी ना कधी तरी ही गोष्ट सांगायचीच आहे, तर आपण आत्ताच सांगूया। जो काही त्रास होणार आहे तो आत्ताच होईल, पण निदान त्यांची फसवणूक केली आहे असा त्याचा अर्थ होणार नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ही बातमी रम्याला कळते तेव्हा रम्याला सगळ्यात जास्त आनंद होतो। ती येऊन वसूला सांगते की काव्य आणि पार्थ दोघेजण डिवोर्स घेणार आहेत, लवकरच ते दोघेजण वेगळे होतील। तेव्हा इथे वसुंधरा म्हणत असते, अगं पण 6 महिने त्यांना एकत्र राहायचं आहे ना, त्याच्यामध्ये ते दोघंजण एकत्र आले तर। तेव्हा रम्याला राग येतो। रम्या म्हणत असते, आई अगं तू पॉझिटिव्ह बोलू शकत नाही का? का सातत्याने निगेटिव्ह बोलत असतेस? तुला तुझ्या मुलीचं सुख बघवत नाही आहे? तू काय करतेस गं माझ्यासाठी? तेव्हा इथे वसूला राग येतो आणि ती म्हणते, अगं तुझ्यासाठी तर सगळं करते ना, अख्ख्या जगाशी भांडते मी, कारण का तुला माहिती आहे का? तेव्हा इथे आता रम्या म्हणते, काय केलेस काय तू? तेव्हा वसू म्हणते, अगं मी तुझ्यासाठी त्या दीपकला इथे लग्नाच्या मंडपातून त्या नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं। हे सगळं मी कुणासाठी केलं होतं? तुझ्यासाठीच ना। तर प्रेक्षकांनो, इथे आता वसूचं आणि रम्याचं बोलणं पिहूने ऐकलेलं असतं आणि पिहू ते बोलणं जाऊन आता नंदिनी त्याचबरोबर पार्थ या दोघांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, कारण लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला तो फक्त आणि फक्त वसूमुळे झालेला असतो हे पिहूला कळतं आणि ते सत्य सांगण्यासाठी ती आता जाणार असते। त्याचबरोबर इथे आता रम्याला कळलेलं असतं। रम्या म्हणत असते की आई, मला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस, पण आता आपल्याला खूप मोठं काहीतरी करायचं आहे। असं की 6 महिन्यांमध्ये इथे काहीही झालं तरीसुद्धा पार्थ आणि काव्या हे दोघेजण एकत्र येता कामा नये, आपल्याला असं काहीतरी करायचं आहे। तेव्हा त्यांचं बोलणं पिहू ऐकून गेलेली असते। तेव्हा वसूला संशय आलेला असतो की नक्कीच कुणीतरी आपलं बोलणं ऐकलंय आणि ती घाबरलेली असते। रम्या मात्र आनंदात असते, कोणी ऐकलं नाही ऐकलं तिला काही फरक पडत नाही, तिला फक्त 6 महिन्यांमध्ये काव्य आणि पार्थ या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नसतं। पिहू खूपच जास्त घाबरलेली असते। घरामध्ये आता पिहू टेन्शनमध्ये आलेली असते। त्याचबरोबर विक्रम काका आणि मानिनी दोघेजण मैत्रिणीच्या इथे वाढदिवसाला गेलेले असतात आणि घरामध्ये कुणाला ही गोष्ट सांगायची याचा विचार पिहू करत असते। ती पूर्णपणे पॅनिक झालेली असते। तेव्हा पार्थ म्हणत असतो काव्याला की आपण आता हे जे उरलेले महिने आहेत ना, आनंदाने राहूया। मी सुद्धा अँग्री यंग मॅन बनून जो काही घरामध्ये फिरत होतो ना, मी सुद्धा आता हसणारा खेळणारा पहिल्यासारखा किशोर कुमारची गाणी ऐकणारा पार्थ बनणार आहे आणि उरले सुरले दिवस आपण एकमेकांबरोबर आनंदाने घालूया, म्हणजे वेगळे होताना आपल्याला जास्त त्रास नाही होणार, व्यवस्थित एकमेकांना बाय करून आपण वेगळे होऊया। तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पण हे आईबाबांना सांगावंच लागेल ना। तेव्हा पार्थ म्हणतो, हो आत्ताच सांगूया ना, चला जाऊया। तेव्हा चौघेही जण एक एक करून समजवणार असतात, म्हणजे पार्थ जाणार असतो आईजवळ बोलायला, तर काव्या जाणार असते बाबांबरोबर बोलायला। तिकडे नंदिनी आणि जीवा ते दोघेजणसुद्धा इथे आता एकूर बोलणार असतात, पण त्यांना कळतं की आईबाबा गेलेत वाढदिवसाला मैत्रिणीच्या, तेव्हा त्या दिवशी सत्य सांगणं राहून जातं। पण प्रेक्षकांनो, इथे आता ह्या 2 जोड्या आपल्या आईवडिलांना सत्य सांगायच्या आधीच इथे नंदिनी आणि पार्थ या दोघांनी जो काही डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला आहे तो त्यांचा अंतिम निर्णय आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपण वेगळे होऊया। तेव्हा काव्य आणि जीवा आत्तापर्यंत फक्त डिवोर्स करत होते, त्या दोघांच्या तोंडावरती जणू काही पार्थ नंदिनीने डिवोर्सचे पेपर मारलेले आहेत। फायनली डिवोर्स होणार आहे, पण 6 महिने एकत्र राहायचं आहे। पण ही गोष्ट आता विक्रम काका आणि मानिनी या दोघांना सांगता सांगता ही गोष्ट त्यांना आता बाहेरून कळते। जेव्हा इथे प्रेक्षकांनो, विक्रम काका आणि मानिनी त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेले असतात। तिथे गेल्यानंतर सगळे लोक जमलेले असतात आणि तेव्हा मानिनी आपल्या सुनांचं आणि आपल्या लेकांचं भरभरून कौतुक करत असते। तेव्हा इथे आता जे काउन्सिलर आहेत पार्थ आणि काव्याचे,
जी पार्थ आणि काव्याची काउन्सलर होती त्या मॅडमसुद्धा त्या ठिकाणी आलेल्या असतात. तेव्हा बोलता बोलता इथे आता काउन्सलर मीनाक्षी यांच्या तोंडून मानिनीला सत्य जातं, सत्य बाहेर पडतं. ती म्हणत असते, अहो ही तुमची मुलं आहेत आणि ही तुमची सून आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे दोघेजण माझ्याकडे आले होते. आजच त्यांनी इथे डिवोर्स फाईल केला आहे. म्हणजे खरं तर तुमचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. त्या दोघांच्या लग्नाला 1 महिना 28 दिवस झालेत आणि तुमच्या मुलाच्या तर दिवस त्याचबरोबर लग्नाची तारीख सगळंच लक्षात आहे. तर इथे तुमच्या मुलाला हे नातं टिकवायचं आहे, पण सुनेला कदाचित टिकवायचं नाही आहे. पण कुठेतरी तिच्या मनामध्ये आता घालमेल सुरू झाली, कन्फ्यूज झाले सगळेजण. तेव्हा मी त्यांचा डिवोर्स फाईल करून घेतला आहे, पण त्यांना 6 महिने कायद्यानुसार एकत्र राहायचं आहे. मी त्यांना सांगितलं आहे, ही तुम्हाला कायद्याने दिलेली शेवटची संधी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 6 महिन्यांमध्ये एकमेकांना समजून घ्यायचं आहे. जर तुमचं मन बदललं, तुमचा विचार बदलला, तर नक्कीच तुम्ही डिवोर्स घेणं टाळा आणि एकमेकांबरोबर सुखाने संसार करा. कारण तुम्ही मेड फॉर इच अदर आहात असं मला वाटतं. तेव्हा इथे आता काउन्सलर मीनाक्षी यांनी पार्टीमध्येच सगळं काही इथे सांगितलेलं असतं. विक्रम काका आणि त्याचबरोबर इथे मानिनीला आता पार्थ आणि जीवा दोघेजण सांगायच्या आधीच कळलेलं असतं की आपली मुलं डिवोर्स घेत आहेत. तेव्हाच हे चौघेही जण उदास आहेत, सारखे बाहेर जात आहेत, काहीतरी कारण काढून बाहेर जात आहेत. ही गोष्ट मानिनीच्या लक्षात आलेली असते आणि मग मानिनीला जेव्हा कळतं की आपली मुलं वेगळी होणार आहेत, डिवोर्स घेणार आहेत, ती गोष्ट तिच्या काही पचनी पडत नाही. म्हणजे आतापर्यंत हे जे काही चालू होतं ते सगळं देखावा होता का? आज मी सत्यनारायणाची पूजा केली, त्याच्यामध्ये चौघेजणं पूजेला बसले. त्याचबरोबर सुनांचं मंगळसूत्र सुलटं केलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला. म्हणजे एक प्रकारे तिला असं वाटत होतं आमची केलेली फसवणूक आहे. हे सत्य आम्हाला कळूच दिलं नाही की त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे, त्यांना एकत्र राहायचंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट मानिनीला मीनाक्षीकडून कळते. काउन्सलर मीनाक्षी इथे व्यवस्थित तिला समजावून सांगतात की तुमच्या मुलांना कळत नाही आहे की त्यांना काय हवं आहे. त्यांना इथे एकमेकांना समजून घेण्यासाठीच हा 6 महिन्याचा कालावधी आहे असं तुम्ही समजा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. अहो आता कुठे ते एकमेकांना ओळखायला लागलेत, एकमेकांची काळजी घ्यायला लागलेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो मला दाखवला, तेव्हा मला कळलं की हे दोघेजण तर माझ्याकडे दुपारीच आले होते. त्यांनी डिवोर्स फाईल केला आहे. ही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही का? म्हणजे तुमच्यापासून ही गोष्ट त्यांनी लपून ठेवली असेल, कदाचित सांगतसुद्धा असतील, थोडा वेळ घेत असतील, कारण अजून त्यांना स्वतःलाच कळत नाही आहे की ते डिवोर्स घेत आहेत की काय घेत आहेत. तेव्हा इथे मानिनी हिला टेन्शन येतं, तिची तिथेच आता तब्येत बिघडते. पार्टीमध्ये विक्रम काकांनासुद्धा धक्का बसतो. ते इथे मानिनीला सांभाळतात. मीनाक्षी म्हणत असते की इथे हा विषय काढून मी खूप मोठी चूक केली आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विक्रम काका मानिनीला घेऊन डॉक्टरकडे जातात आणि तिची ट्रीटमेंट सुरू करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, घरी इथे काव्य म्हणत असते की आता इथे विक्रम काका आणि इथे काकू घरामध्ये नाही आहेत, पण ते दोघेजण संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी रात्रीवर आले की उद्या सकाळी तर आपण त्यांच्याशी बोलू, त्यांना व्यवस्थित हे समजावून सांगू. पण ते दोघेजण कसे रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही. ते दोघेजण खूप चांगले आहेत. माझे आई बाबा आहेत ना, तसेच ते सुद्धा आहेत हो. खरंच खूप चांगले आहेत. त्यांना दुखवायला मला अजिबात आवडत नाही आहे. पण काय करायचं? तर प्रेक्षकांनो, इथे जीवा, त्याचबरोबर काव्या, पार्थ, नंदिनी हे चौघेजण मानिनी आणि विक्रम काका यांना सत्य सांगायच्या आधीच पार्टीमध्ये काउन्सलर मीनाक्षी यांनी सांगितलेलं असतं की तिच्या मुलाचे डिवोर्स होणार आहेत. तेव्हा इथे आता अर्ध्या रात्री मानिनीला डॉक्टरांकडून विक्रम काका घरी घेऊन आलेले असतात. तिला हार्ट अटॅक आलेला असतो, त्याच्यामुळे तिची तब्येत बिघडलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हार्ट अटॅक जरी आता छोटा असला तरीसुद्धा त्यांना कुठलाही ताण येईल असं काहीही करायला सांगू नका. तेव्हा विक्रम काका सकाळी मानिनीला घेऊन घरी येतात. तेव्हा इथे सत्य कळल्यानंतर जो काही धक्का त्यांना बसलेला असतो, तो आता धक्का खूपच जास्त विचित्र असतो. त्यांना कळत नसतं की आपल्या सुना, आपली मुलं इतकी समजूतदार असूनसुद्धा, इतकी चांगली असूनसुद्धा त्यांनी डिवोर्सचा निर्णय कसा काय घेतला. इतकी समंजस आहेत, तर इथे आचार विचार घेऊन एकमेकांशी व्यवस्थित बोलूनसुद्धा हा निर्णय ते घेऊ शकले असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ आणि जीवाला कळतं की आईची तब्येत बिघडली होती आणि आईला इथे आता हार्ट अटॅक आला होता. तेव्हा इथे पार्थ आणि जीवा काळजीनेच विक्रम काकांना विचारत असतात. ते म्हणत असतात की बाबा, पण काय झालं आईला? अशी अचानक तब्येत कशी काय बिघडली आईची? तेव्हा विक्रम काका म्हणतात,
आता घरामध्ये दोन्ही मुलं डिवोर्स घेणार आहेत ही गोष्ट तिला कळल्यानंतर तिची तब्येत नाही बिघडणार का? तिला हार्ट अटॅक नाही येणार? अरे तब्येत बिघडेल नाही तर काय त्यांची? ती बिचारी आस लावून बसली आहे की माझ्या मुलांचा संसार सुखाचा होऊ दे, त्यासाठी पूजा अर्चा करते, उपास तापास करते, जेणेकरून तुमच्या दोघांचे संसार सुरळीत पार पडावे. आणि तुम्ही दोघेजणं काय करताय? तुम्ही दोघांनी डिवोर्स फाईल केला आणि त्याबद्दल आम्हाला काही सांगितलंसुद्धा नाही. तेव्हा इथे पार्थ गप्पच बसतो. पार्थ म्हणतो, बाबा तुम्हाला कसं कळलं? तेव्हा विक्रम काका म्हणतात, कसं कळलं म्हणजे आम्हाला काउन्सलर इथे मीनाक्षी यांनी सगळं काही सांगितले की तुम्ही त्यांच्याकडे डिवोर्स फाईल करायला गेला होतात आणि 6 महिन्यासाठी तुम्हाला एकत्र राहायचं आहे ना. अरे का केलं तुम्ही हे? मानिनीला सगळं कळलं. तेव्हा जीवा म्हणतो, बाबा आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्ही बड्डे पार्टीला गेला होतात म्हणून आम्ही सकाळी सांगणार होतो. आज खरंच तुम्हाला सत्य सांगणार होतो. आम्ही तुमच्यापासून काही लपवणार नव्हतो. इथे पार्थ म्हणतो की काव्य आणि आम्ही तुमच्या रूममध्ये सुद्धा आलो होतो. तेव्हा जीवा म्हणतो, मी आणि नंदिनी आम्ही दोघेजणं सुद्धा आलो होतो. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अरे पण का करताय तुम्ही हे सगळं? अरे लग्न झाल्यानंतर प्रेम होतं, डिवोर्स नाही. लग्न झाल्यानंतर कितीचं समजून घेतलं आहे तुम्ही एकमेकांना? नाही सांगा ना, तुम्ही प्रयत्न केले का एकमेकांना समजून घेण्यासाठी? मीनाक्षी काउन्सलर आमची मैत्रीण आहे आणि तिनेच आम्हाला सांगितलं हे सगळं, म्हणून सत्य समजलं. नाहीतर तुम्ही कधी सांगितलं असतं काय माहिती? कदाचित 6 महिन्यानंतर वेगळे झालं असतात तेव्हा सांगितलं असतं, नाही का? तेव्हा इथे मानिनी तुमचा संसार सुखाचे व्हावे यासाठी प्रयत्न करते आणि तुम्ही दोघांनी परस्पर इतका मोठा निर्णय घेतलात. आई-वडिलांना विचारणंसुद्धा महत्त्वाचं नाही वाटलं तुम्हाला? अरे मी किती वेळा म्हणतो तुम्हाला, लग्न झाल्यानंतर आपण जुळवून घ्यायचं असतं, एकमेकांना समजून घ्यायचं असतं, एकमेकांची काळजी घ्यायची असते. हे नाही कळलं का तुम्हाला? लग्न तोडणं इतकं सोपं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही दोघेजणं वेगवेगळे झाल्यानंतर काय करणार आहात काय तुम्ही? नाही म्हणजे तू सांग मला जीवा, नंदिनीला डिवोर्स दिल्यानंतर काय करणार आहेस तू? ज्या मुलीचं लग्न झालं आहे, तुला जी मुलगी आवडत होती तिचं लग्न झालं आहे, तिच्याशी तू पुन्हा लग्न करणार आहेस? अरे तिचं लग्न झालं आहे ना, ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी असेल, मग तू काय करणार आहेस ते सांग बरं. अरे नंदिनीसारखी मुलगी तुला पुन्हा मिळणार आहे का? इतका राग केलास तिचा, इतका तिरस्कार केलास, इतका त्रास दिलास तिला, पण तरीसुद्धा ती नातं टिकवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत होती ना. तिच्यातले चांगले गुण तुला दिसत नाही आहेत का? तिच्यातले सगळे तुला वाईट गुण दिसतात. खरंच तिच्यामध्ये एक तरी वाईट गुण आहे जो न आवडण्यासारखा आहे? सांग ना. नंदिनीसारखी मुलगी तुला शोधून तरी सापडणार आहे का? तू सांग मला पार्थ. आत्तापर्यंत तू काव्यासाठी किती काय काय केलंस, पण काव्या ही जशी पण आहे, तुझं तिच्यावरती प्रेम आहे की नाही ते मला सांग. मला तर माहिती आहे तू तिच्यासाठी एवढं सगळं केलेस, म्हणजे तुझं तिच्यावरती प्रेम आहेच. अरे पण आता हळूहळू तीसुद्धा बदलायला लागली होती ना. तीसुद्धा एफर्ट्स घेत होती तुझ्यासाठी. तुला तिने जो काही त्रास दिला, मनस्ताप दिला, त्यानंतर तू सुद्धा तिच्याबरोबर जे काही वागलास त्यातून तिला तिची चूक कळली होती. मग तू तिला एक संधी द्यायला नको होतीस का? तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होतास. आता ती चांगली वागत होती, थोडा अजून तिला वेळ दिला असतास तर कदाचित तिने सुद्धा तुला समजून घेतलं असतं. बरोबर की नाही? तुझं चांगली बाजू तिला दिसत होती, त्यामुळेच ती आता सुधारण्याचा प्रयत्न करत होती ना. तिच्याकडून ज्या काही चुका झाल्या तू त्या चुका माफ करायला हवा होतास आणि तिला एक संधी द्यायला हवी होतीस, असं मला वाटतं. अरे लग्न झाल्यानंतर लग्न तोडणं सोपं असतं, निभावणं कठीण. अरे पण लग्न टिकवण्यामध्ये सुद्धा मज्जा असते. एकमेकांना समजून घ्यायचं असतं, एकमेकांची काळजी घ्यायची असते, भांडायचं सुद्धा असतं आणि प्रेमसुद्धा करायचं असतं. अरे आपलं जिच्यावरती प्रेम असतं, लग्न आपलं तिच्याशीच होतं असं नाही. कधी कधी लोक प्रेम करतात पण त्यांची काही कारणाने लग्न वेगळ्या ठिकाणी होतात. म्हणून काय सगळेजण इथे जर डिवोर्स घ्यायला लागले तर कसं होईल? तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणत असतात की बाळांनो, प्रेम निर्मळ असतं रे. प्रेम ही एक अशी भावना आहे की एखादी व्यक्ती आपल्याला आवडणं चांगली गोष्ट आहे, पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यायलाच हवी हा हट्टास का? कधी कधी जी व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असते आपण तिला ते प्रेम देऊया ना. कदाचित त्या व्यक्तीला त्या प्रेमाची गरज जास्त असेल म्हणून ते आपल्या आयुष्यामध्ये आले असेल. याचा विचार का करत नाही तुम्ही? आपल्याकडे जर भरभरून प्रेम देण्यासाठी आहे तर आपण त्या व्यक्तीला देऊया जिला त्याची गरज आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका जीवा आणि त्याचबरोबर पार्थ यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. इतका मोठा टोकाचा निर्णय का? तुम्हाला जर एकमेकांचं काही पटत नव्हतं तर कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा तुम्ही आपापसामध्ये बोलून हा विषय सोडवायला हवा होता ना.
तर इथे आता बाहेरून इथे काउन्सिलर मीनाक्षी यांच्याकडून वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मानिनी आणि विक्रम काका यांना सत्य कळलेलं असतं आणि ते सत्य कळल्यानंतर मानिनीची तब्येत बिघडते, तिला हार्ट अटॅक येतो. पण त्यानंतर इथे विक्रम काकांनी जीवा आणि पार्थ यांचे चांगले कान उघडणी केलेले असतात आणि त्यांना सरळ रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, मीनाक्षी हिने आता सत्य सांगितल्यानंतर मानिनीला डिवोर्सबद्दल कळलं आहे. पण इथे मानिनीची तब्येत बिघडली असताना इथे पार्थ आणि जीवा आपला निर्णय बदलणार का, आपल्या नात्याला एक चान्स देणार का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर सिरियलच्या डेली अपडेटसाठी आणि असेच येणारे ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.